मन मंदिरा गजर भक्तीचा. 88व्या वर्षी यमदूत घ्यायला आले. नारायण नाव घेतलं. आजामिळाने घेतलेलं नारायण नाम आणि त्याला परमात्म्याने पाठवलेलं विमान, या दोघांमध्ये 12 वर्षाचं भजन आहे. 12 वर्ष त्याला वाढीव मिळाले. त्याने अखंड 12 वर्षामध्ये भगवंताचं भजन केलं, नामजप केला. आणि तो नामस्मरण केल्याच्या नंतर नाम जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. त्यासाठी विमान पाठविले. प्रसंगी विमान पाठविले. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, ते साठी विमान पाठविले. अगोदर किती वाईट वागला, पण अंतिम क्षणाला भगवंताचं नामस्मरण केलं. कोणी म्हणेल महाराज, अहो फक्त नामस्मरण करूनच माणसाला चांगलं होता येतं का? नामस्मरण केल्यानंतर चित्त शुद्धी होते. चित्त शुद्ध जे होतं ते शुद्ध चित्त कुठलाही वाईट विचार करत नाही, ते लोकांचं भलं करण्याचाच नेहमी विचार करतो. नामस्मरण का करायचे? चित्त शुद्ध करण्यासाठी. साधू संतांनी वेळोवेळी सांगितलं, बाबा आजपर्यंत नाही घेतलं, पण आता तरी देवाचं नाव घ्या. पण आम्ही मरतो पण देवाचं नावच घेत नाही. ही काय शपथच घेतलेली काही नाही. मरेल पण देवाचं नाव घेणार. भारतात राहतो पण भारत माता की जय म्हणणार. ही जशी शपथ घेतली काहींनी, तशी काहींची मला वाटतं शपथच आहे काय, देवा धर्माचं नाव घ्यायचं नाही. चुकूनही कधी कथेच्या मंडपात जायचं नाही. चुकूनही कधी कीर्तनाच्या मंडपामध्ये जायचं नाही. चुकूनही काहींची शपथ आहे मंदिरामध्ये जायचं नाही. पण तुम्ही आले नाही तर इकडं काही फरक पडत नाही. हा स्वतःच्या उद्धारासाठी ही केलेली उपाययोजना आहे. साधू संतांनी पाय पडून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी जोडा बोला मुखी नाम. तरी सुद्धा आम्ही ऐकलं नाही. शिव्या द्याव्या लागल्या. किती सांगो तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. तरी सुद्धा आम्ही ऐकलं नाही. शेवटी नाथ महाराजांना कठोर भूमिका घ्यावी लागली. नाथ महाराज शिव्या देतात, काय माय गेली, काय माय गेली, काय माय गेली होती भूतपासी. अरे काय शिवे, हरी नये मुखासी, अरे मोढा हरी नये मुखासी, अरे मोढा हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हरपरी चिंता. एक नाव घ्यायला तुम्हाला काय अडचण आहे? जीवनाचा उद्धार करणारा 2 अक्षरी नाम आहे जे अखंड भगवान शिवजींनी स्वीकारले, ते म्हणजे राम. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. सहस्रनामाची नामावली विष्णू सहस्रनाम एकटं एकीकडं आणि एकटं राम नाव एकीकडे. मग एकटा राम म्हणायला आम्हाला काय हरकत आहे का? खरं तर रामाचं महत्व प्रतिपादित करण्यासाठी नामस्मरण केल्यानंतर माणसाचा उद्धार कसा होतो त्यासाठी आजामिळाचं आख्यान सांगितलं. आजूबाजूच्या बाळांना थोडंसं धिंगाणा करू देऊ नका. तात्या त्यांना बाहेर बाहेर खेळण्यासाठी सांगा.
गोपाल कृष्ण भगवान की जय. आजामिळाच्या आख्यानानंतर देवदानवांच्या सृष्टीचं वर्णन आहे. पूर्वी जो दक्ष मेला होता त्याचा वंशविस्तार तेथे खंडित झाला. त्याने पुन्हा जन्म घेतला आणि त्या दक्षाने आसिकनी नावाच्या पत्नीपासून 1000 हरियश्व नावाचे पुत्र उत्पन्न केले. नारायण सरोवरामध्ये ते स्नान करण्यासाठी गेले. नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षी त्यांना असे काही प्रश्न विचारले की अध्यात्मामध्ये त्याचे उत्तर शोधता शोधता त्यांना त्याच्यामध्ये एवढा आनंद येऊ लागला. जे प्रवृत्ती पारायण होणार होते ते निवृत्ती पारायण झाले. त्यांना वैराग्य उत्पन्न झालं. दक्षाला चांगलं वाटलं, बाबा जाऊ द्या, आपले पोरग निवृत्ती पारायण बनले. पुन्हा त्यांनी 1000 शबलाश्व नावाचे पुत्र उत्पन्न केले. नारदांनी त्यांना सुद्धा प्रवृत्तीकडे यायला लागले होते, निवृत्तीकडे वळाले. ते दक्षाला राग आला, नारदा मला वंशविस्तार करायचा आहे, सृष्टीचं सृजन करायचंय, पण तू माझा भाव काही टिकू देत नाहीस. शाप आहे माझा तुला, तू एका जागी जास्त वेळ कधीच टिकणार नाही, तू सुद्धा एका जागी थांबणार नाही. नारदांना शाप भेटला, पण नारदाला आनंद झाला. ते म्हणे तुम्ही शाप दिलाय, एका जागी थांबणार नाही, मला एका जागी थांबायचंच नाही. आता ह्या क्षणामध्ये इथं तर उद्या त्या क्षणामध्ये तिथं. मला भगवंताच्या या सृष्टीचं भ्रमण करत असताना भगवत भक्तीचं बीजारोपण सर्व सृष्टीत करायचं, यासाठी मला सर्व भ्रमंती करायची, मला एका जागी थांबायचं नाही. त्यानंतर दक्षाला 60 मुली झाल्या. त्यातल्या चंद्राला 27 दिल्या, भूतगणांना 2 दिल्या, 10 धर्माला दिल्या, 13 कश्यपांना दिल्या, 2 अंगिरा ऋषींना दिल्या, 2 कृषी अस्वांना दिल्या, 4 तारक्षांना दिल्या. त्यात कश्यपांना दिल्या होत्या, त्यातल्या एक दिती आणि दुसरी आदिती, ज्या 13 कन्या दिल्या होत्या. दितीपासून दैत्य आणि आदितीपासून देव म्हणजे देवदानवाच्या सृष्टीचा प्रारंभ झाला. आदितीचे जे 12 पुत्र होते त्यामध्ये त्वष्टा नावाचे जे ऋषी होते त्यांचा पुत्र होता विश्वरूपा. त्वष्टा होते दैवी बाजूचे, पण त्यांचा विवाह झाला दैत्याची बहीण रती हिच्याशी. त्यांच्या पोटी महाराज विश्वरूपा जन्माला आले. आणि ज्यावेळी इंद्रांचे गुरु, देवतांचे गुरु बृहस्पती यांनी देवांच्या गुरुपदाचा त्याग केला, त्यावेळी विश्वरूपाची देवकुरुपदी नियुक्ती करण्यात आली. त्या विश्वरूपाने इंद्राला नारायण कवचाचा पाठ शिकवला. जशी रामरक्षा हे एक कवच आहे, तशी नारायण कवच हे रामरक्षेसारखंच आहे. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी विश्वरूपाने इंद्राला नारायण कवचाचा पाठ शिकवला. आणि एक दिवस आहुती देत असताना इंद्राच्या लक्षात आलं की विश्वरूपा यांचं मामेकुळ राक्षसांचं देवांना यज्ञात आहुती देत असताना हे मामा लोकाला सुद्धा डबे पाठवायचे राक्षसांना. इंद्राला राग आला, मस्तक उडवलं त्याचं. विश्वरूपा ब्राह्मण होते, हातातून ब्रह्महत्या झाली. ती ब्रह्महत्येने क्रूर स्वरूप धारण केलं, इंद्राच्या पाठीमागे पळू लागली. एकदा सर्वांनी मोठ्याने जयघोष करायचा, गोपाल कृष्ण भगवान की. आता ऐका, ती ब्रह्महत्या पाठीमागे लागल्याच्या नंतर पृथ्वीतले 4 घटक वरती आले आणि त्यांनी ती ब्रह्महत्या वाटून घेतली. पृथ्वीने वाटून घेतली, वृक्षांनी वाटून घेतली, स्त्रियांनी वाटून घेतली, पाण्याने वाटून घेतली. पृथ्वीवरती दिसणारे खड्डे ही इंद्राची ब्रह्महत्या आहे. वृक्षांना येणारा डिंक तोडल्याच्या नंतर ही इंद्राची ब्रह्महत्या आहे. स्त्रियांचं मासिक रजोदर्शन ही एक इंद्राची ब्रह्महत्या आहे. पाण्याला येणारा फेस बुडबुडे ही इंद्राची ब्रह्महत्या आहे. 4 4 वरदानं दिले. पृथ्वीला सांगितलं तुझा खड्डे जरी असतील पण ते आपोआप भरून निघतील, म्हणून दर 2 वर्षांनी 2.5 वर्षांनी ग्रामपंचायतीला तलाव करण्याचं कंत्राट टेंडर काढावं लागतं. ते इंद्राची ब्रह्महत्या आहे. वृक्षांना येणारा डिंक, वृक्षांना वरदान दिलं की तुम्हाला तोडलं तरी तुम्ही तिथून पुन्हा नव्यानं तुमची आणखी वाढ होईल, तिथून तुम्ही नवीन फुटले जाणार. स्त्रियांना वरदान दिलं तुम्ही सगर्भ असताना सुद्धा भोगक्षेम राहाल. पाण्याला वरदान दिलं तुला जरी फेस आला, तुला वरदान आमचं असं आहे, तू ज्याच्यात जाशील त्याला वाढवशील. वरदान दिलं पाण्याला आणि फायदा झाला दूधवाल्याला. आधा दूध आधा पाणी. जास्त पाणी बतत जाऊ नका, दुधाचा पैसा वसूलच करा, पाण्याचा नका करू. गोपाल कृष्ण भगवान की.
इंद्राच्या ब्रह्महत्या पाठीमागे लागली. पृथ्वीतल्या 4 घटकांनी ती ब्रह्महत्या वाटून घेतली. शेवटी त्वष्टा ऋषींना राग आला. त्यांनी इंद्रपुत्र जन्माला येण्यासाठी यज्ञ केला, पण मंत्रामध्ये थोडीशी चूक झाली, थोडासा उच्चार बिघडला. इंद्राच्या हातून मरणारा मुलगा जन्मास आला. त्याचं नाव वृत्रासुर. देवदानवांचं युद्ध चालू झालं. त्याने इंद्राला भयंकर मार दिला. इंद्र रक्तबंबाळ झाला. आणि माता आदितीने देवाला सांगितलं की देवा, ब्रह्मदेवाला विनंती केली की माझ्या मुलाचं संरक्षण करण्यासाठी आपण काहीतरी योजना करा, जेणेकरून माझ्या मुलांना, सगळ्या देवांना हा त्रास सहन करावा लागणार नाही. शेवटी भगवंताने सांगितलं की वृत्रासुराचा वध करण्यासाठी वज्र पाहिजे, आणि ते एखाद्या ब्रह्मवेत्या पुरुषाच्या हाडाचं बनलेलं पाहिजे. एखादा ब्रह्मवेत्ता पुरुष स्वतःची जर हाडं झिजवत असतील तर नक्कीच वृत्रासुराचा वध झाल्याशिवाय राहणार नाही. मग असा ब्रह्मवेत्ता पुरुष कोठे असेल? घोडनदी शिरूर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मला वाटतं श्रीगोंदा तालुक्यामध्ये घोडनदी शिरूर पार केलं की एक महात्म्याचा आश्रम लागतो. दधीची नावाचे ऋषी, त्या दधीची नावाच्या ऋषींना प्रस्ताव नेला की वृत्रासुराचा वध करण्यासाठी तुमच्या हाडांची आवश्यकता आहे, ज्याच्यापासून वज्र बनवायचे. त्यांनी सांगितलं एवढ्या चांगल्या कामासाठी जर माझे हाडं झिजत असतील, माझे हाडं कामं येत असतील तर काय हरकत आहे? जर देवांची मदत करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी वृत्रासुरासारखा राक्षस जर माझ्या हाडांनी मरत असेल तर मी माझे हाडं का देऊ नये? विचार करा. जगामध्ये काही लोक अशी असतात ज्यांची हाडं समाजाच्या उपयोगी येतात, पण काही लोक एवढे वाईट निघतात की त्यांच्या मुला बाळांना सुद्धा त्यांचं वर्तन आवडत नाही. एकदा एक मुलगा मला भेटला, ताई बाप मेला माझा, बाबा वाईट झालं. ताई कशाचं? आयुष्यभर कधी चांगला वागला नाही, दारू ढोसणात अख्खं आयुष्य गेलं, संसाराची राख रांगोळी झाली, माझ्या आईचं आयुष्यभर त्याने छळ केला, बरं झाला मेला. त्याचे हाडं सुद्धा मी महाराष्ट्रात ठेवत नाही, आता त्याच्या हाडाचा वारा सुद्धा महाराष्ट्राला लागता कामा नाही. याने आयुष्यभर कधीच चांगलं केलं नाही. ह्या माणसाने कधी गावातला सप्ताह नीट होऊ दिला नाही, कधी याने महाराजाच्या माईकचा आवाज वाढू दिला नाही, कधी याने गावातली निवडणूक बिनविरोधी निवडू दिली नाही, कधी याने कोणाचं लग्न घर नीट पाडू दिलं नाही. अरे असं जीवन जगावं की मेल्यानंतर मला असं वाटतंय नाही सगळ्या गावाने, निदान आपल्या गल्लीने तरी रडावं, निदान आपल्या घरच्यांनी तरी आपल्यासाठी रडावं. अरे पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे, पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. आणि आपल्यानंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरण सुद्धा व्यर्थ आहे. माझी हाडं जर समाजाचे उपयोग येत असतील तर मी माझे हाडं का देणार नाही? शबला मातेने, गायीने त्यांचं अंग चाटलं, आपल्या अस्थी अर्पित केल्या. विश्वकर्माने स्वतः उखळामध्ये कुटून त्या अस्थींचं चूर्ण केलं आणि त्याच्यापासून वज्र तयार केलं आणि ते इंद्राला लढण्यासाठी दिलं. वृत्रासुराचं इंद्राचं घनघोर युद्ध चालू झालं. हातामध्ये वज्र पाहिलं त्यावेळी त्याला लक्षात आलं आता माझा मृत्यू निश्चित आहे. घनघोर युद्ध झाल्याच्या नंतर अंतिम क्षणाला त्याने भगवंताची स्तुती केली, कारण हा पूर्वजन्मामध्ये चित्रकेतू नावाचा गंधर्व होता. पार्वतीने शाप दिला, राक्षस होशील, पण अंतिम क्षणाला तू परमात्म्याची स्तुती आणि स्तवन करशील. शेवटी त्या वृत्रासुराचा उद्धार झाला. वृत्रासुराच्या कथेनंतर राजाने शुकाचार्यांना प्रश्न केला, महाराज, देव नेहमी देवतांची बाजू घेऊन परमात्मा नेहमी देवतांचंच भलं करतो आणि दैत्यांचा विध्वंस करतो. खरं तर परमात्म्याची सगळीच मुलं आहेत, परमात्मा सगळ्यांचा आहे, सगळ्यांमध्ये तो आहे, सगळी त्याचीच आहेत. आणि हे पहा, लक्षात घ्या, कुणालाही कुणाला नाव ठेवायचा काहीच अधिकार नाही. आपण काय ब्रह्मदेव नाही होत, आपण काय नारायण नाही होत. एखादा वाईट वागत असेल आपल्याला त्याला वाईट म्हणण्याचा सुद्धा अधिकार नाही. एखाद्या स्त्रीचं वर्तन आपल्याला पटत नाही, पण आपण चांगली ती वाईट असं म्हणण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला नाही.
अरे असं म्हणू लागले तर तुम्ही देव झाले. उलट त्याला वाईट म्हणण्याचा अधिकार नाही. ती व्यक्ती भले तुम्हाला आवडत नसेल, पण तिच्या मध्ये असणाऱ्या परमात्म्याला तुम्ही नमस्कार करा ना, कारण तिच्या मध्ये तो परमात्मा आहे म्हणून तर ती व्यक्ती जिवंत दिसते. त्याचं कर्म जर त्याला मान्य असेल तर तुम्हाला नाव ठेवण्याचा अधिकार कोणी दिला? परमात्मा नेहमी दैत्यांची देवतांची बाजू घेतो, दैत्यांना हानी पोचवतो. खरं तर परमात्म्याची सगळीच मुलं आहेत. मग परमात्मा अशी भेददृष्टी दोघांकडे का ठेवतो? देवतांचंच चांगलं करतो, देवाचीच बाजू घेतो आणि राक्षसांना का मारतो? त्यावेळी शुकाचार्य हसतात. हे बघ, पहिली गोष्ट तो कोणाचा शत्रू नाही, तो कोणाचा मित्र नाही. खरं तर तो सगळ्यांचा मायबाप आहे आणि सगळी त्याचीच लेकरं आहेत. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. तो परमात्मा सगळ्यांबरोबर सगळी समदृष्टी ठेवतो. खरं तर त्याला सगळ्यांचं कल्याणच करायचंय, पण त्याची कल्याण करण्याची पद्धती मात्र वेगळी असते. एकदा प्रेमाने बोला राधे. आपण 10-15 मिनिटांमध्ये विराम घेणार आहोत. हा शेवटची कथा श्रवण करा फक्त, हा शेवटचा भाग एवढा. खरं तर परमात्म्याचे सगळे लेकरं आहेत. आईला 2-4 मुलं असावीत, 2-3 मुलं असतात आईला. मोठा बिचारा सगळ्यांचा ऐकतो. हे पहा, जो मोठा असतो सगळ्यात तो बापाचा लाडका असतो, जो लहान असतो तो आईचा लाडका असतो. जो बड़े होते हो पिता के प्यारे होते, जो छोटे होते हैं वो माँ के प्यारे होते हैं. एकाने प्रश्न केला, जो मधले होते, अरे वो तो भगवान के प्यारे होते हैं. मोठ्याला आईने वडिलांनी प्रेम करावं, छोट्याला आईने प्रेम करावं, मधल्याला भगवंताने प्रेम करावं. आतापर्यंत पहा तुम्ही, जेवढे साधू संत झाले ते सगळे मधलेच आहेत. मोठ्यावरती प्रेम करणारे भेटतात, छोट्यावरती प्रेम करणारे भेटतात, मधल्यावरती कोणी प्रेम करावं तर तोच फक्त प्रेम करतो. आईचं सगळ्या बाळावरती प्रेम असतं, पण प्रेम करत असताना प्रत्येक तिची क्रिया ही भिन्न भिन्न असते. मोठा समजदार असतो, तो मोठा असतो ना, त्याला काय सांगायची गरज पडत नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो. मधला असतो आणि त्यात सगळ्यात जो छोटा असतो तो थोडासा खोडकर असतो, आईचा जास्त लाडका असतो. उन्हाळ्याचे दिवस असावेत, पोरं जर बाहेर खेळत असतील, आई फक्त पाहते, पाहिल्याच्या नंतर मोठ्याच्या लक्षात येतं, ते बरोबर उन्हातून सावलीत बसतं. दुसऱ्याला आवाज देते, अरे सावलीत, तुला सांगितलं ना मी सावलीत यायचं, ऊन प्रचंड पडलंय. दुसरं येतं सावलीत बसतं, पण तिसरं गोट्याच खेळत. आई तिसऱ्याला सांगते, अरे सावलीत मर ना, मर सावलीत. आई तिघावरही प्रेम करते. पहिल्याकडे फक्त पाहिलं, दुसऱ्याला आवाज दिला, तिसऱ्याला काय म्हणाली, मर. याला सरळ बोललेलं कळत नव्हतं, आडवं बोललं त्याला कळालं, तो सावलीत आला. पाहिलं तसं तर तिला मरायची इच्छा असते का? जगवण्याची इच्छा असते. जगवायसाठी ऊन लागू नये, आजारी पडू नये म्हणून त्याला म्हणते सावलीत येऊन बस. परमात्मा देवतांची बाजू घेतो. खरं तर दैत्यांचा उद्धार करण्यात त्यांना मारतो, पण मारल्यानंतर देवतांना जी गती, तीच गती तो दैत्यांना देतो. पद्धत वेगळी असेल, पण दैत्यांवरही त्याचं तितकंच प्रेम असतं. परमात्म्याकडे कोणी कुठल्याही भावाने जात असेल, कामात, भयात, द्वेषात, स्नेहात, कुठल्याही पद्धतीने जाई नका, पण परमात्मा त्यांचा उद्धार करतो. गोपिका कामनेने गेल्या, ऐशा गोपिका, त्या कामात उरणारी गोपिका कामनेने गेल्या, परमात्म्याने त्यांचा उद्धार केला. कंस भयात गेला, एवढं भय त्याला परमात्म्याच्या अवताराचं आणि प्रगट व्हायचं. भयाने चिंतन केलं, पण चिंतने तद्रूपता, परमात्म्याने त्याचा सुद्धा उद्धारच केला. शिशुपाल द्वेषामध्ये गेला, भगवंताला 100 शिव्या दिल्या. भगवंताने सुदर्शन चक्राला आज्ञा दिली, त्याचं मस्तक उडाल्या गेलं, पण त्याच्या देहातून एक दिव्य ज्योत निघाली, जी परमात्म्याच्या मुखारविंदामध्ये भगवंताने सामावून घेतली. आणि काही स्नेहामध्ये भगवंताच्या जवळ गेले. पत्न्या भगवंताच्या 16,108 परमात्म्याच्या जवळ स्नेहात गेल्या, परमात्म्याने त्यांचा सुद्धा उद्धार केला. भगवंताकडे कोणी कोणत्याही
निष्कामनेने जात असेल पण परमात्मा त्यांचा उद्धारच करतो. आणि आपल्या भक्तासाठी परमात्मा कुठल्या का होईना स्वरूपाने कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही क्षणी आणि कुठल्याही ठिकाणाहून प्रगट होतो आणि भक्ताचं संरक्षण करतो. पूर्वी जो हिरण्याक्ष मारला गेला होता वराह अवतारामध्ये, हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे दृष्टी, जो पाहिल त्या वस्तूचं सोनं होत होतं, हे त्याच्या दृष्टीचं सामर्थ्य होतं. हिरण्याक्ष त्याला म्हणतात. आणि दुसरा विचार, ज्याची धनावरती दृष्टी असते, हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे दृष्टी, ज्याची सोन्यावरती दृष्टी असते, ज्याची धनावरती दृष्टी असते, त्याला हिरण्याक्ष म्हणतात. वराह अवतारामध्ये त्याचा वध झाला, पण त्याचा बंधू असणारा छोटा हिरण्यकश्यपू आपल्या भावाला नारायणाने अवतार घेऊन त्याचा वध केला. राग आला त्याला आणि रागाच्या भरामध्ये आपल्या भाऊजाईची आईची समजूत घालू लागला. अरे गेलेला प्रत्येक जीव जाणारच आहे, आया हे सो जाएगा राजा रंग फकीर. हिरण्याक्ष भाऊजाईची समजूत घालतोय, हिरण्यकश्यपू आपल्या आईची समजूत घालतोय. याला वेदांतच म्हणतात, पण हा असुरी वेदांत आहे, आसुराच्या मुखातला. अरे गेला म्हणून काय झालं, माझ्या भावाच्या सूड घेतल्याशिवाय मी राहणार नाही. ज्या नारायणाने माझ्या भावाचा वध केला असेल ना, त्याचा वध मी केल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या भावाचा बदला घेणार आहे. जिकडे तिकडे त्याने फरमान काढलं, नगरामध्ये त्याने दवंडी दिली की देवाचं नाव कोणी घेऊ नका, नाव न घेऊ देती देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. कोणीही यज्ञ करायचा नाही, देव ब्राह्मणाची पूजा करू नका, ब्राह्मणाच्या कत्तली करा, गायीची कत्तली करा, यज्ञ करू नका, कुणीही नारायणाचं नाव घेऊ नका, भजन करू नका, कुणीही आध्यात्मिक बनू नका. जिकडे तिकडे त्याने डांगोरा पिटवला. शेवटी आपल्या भावाच्या वधाचा बदला घेण्यासाठी पर्वतावरती गेला आणि तपश्चर्या करू लागला. तपश्चर्या करत असताना त्याची तपश्चर्या सिद्धीच जाऊ नये यासाठी नारद आणि तुंबर यांनी पक्षाचं स्वरूप धारण केलं, झाडावरती जाऊन बसले. आणि तो जिथे तपश्चर्येसाठी गेला होता त्याने म्हणावं ओम ब्रह्मदेवाय नमः. या पक्ष्यांनी म्हणावं नारायण नारायण. कुणाच्या मुखातून शत्रूचा आवाज येतोय. अरे अजून सुरुवात नाही केली म्हणे तपश्चर्येला, आणि तोवरच माझ्या शत्रूचं नाव कानावरती पडलं. आता काय तपश्चर्या म्हणे सफल होत नाही. ओम ब्रह्मदेवाय नमः. त्या पक्षांनी म्हणावं नारायण नारायण. शस्त्र घेतलं त्या पक्षाच्या दिशेने सोडणार. त्यांनी उडावं, दुसऱ्या फांदीवरती बसावं. ओम ब्रह्मदेवा नारायण नारायण. त्या पाठीमागे पळू लागला. पक्षांनी उडावं दुसऱ्या फांदीवरती, दुसऱ्या फांदीहून तिसऱ्या फांदीवरती. असं करत 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 त्याला त्याच्या गावात आणून सोडलं. संध्याकाळ झालेली होती. हा म्हटला आजचा दिवस तर काय गेला, आज नामस्मरण झालं नाही, उद्या पुन्हा येऊ सकाळी आंघोळ करून तपश्चर्येस प्रारंभ करू. आपल्या नगरामध्ये परतला. कया दोन्ही दुरूनच पाहिला आपला पती आला, फार रागाने आलाय. हा तपश्चर्येसाठी गेला होता, अचानक मध्येच कसं काय आला. खरं तर हा दृढ निश्चय, एकदा तपश्चर्येला बसला हजारो वर्षांनी तपश्चर्या करावी. मध्येच आपल्या पतीला आलेला पाहून नक्कीच हे रागात असावेत. घाईने कया धुने जी जंभासुराची कन्या होती तिने औक्षणाचं ताट घेतलं, महाद्वारासमोर गेली, औक्षण केलं. त्याला रागात आलेलं पाहून पाय धुतले, औक्षण केलं. घरामध्ये आल्याच्या नंतर आता याच्या मनातलं आपल्याला काढून घ्यायचंय. तसं तर काही सांगणार नाही. माणूस रागात असला तर नुसता भडकत असतो, याला त्याला त्याला. त्याच्या मनातलं आपल्याला काढून घ्यायचंय. प्रत्येक पत्नीला पतीच्या मनातलं एखादी गुजगोष्ट काढून घ्यायची असेल तर तिनं काय केलं पाहिजे, आल्या त्याच्यावर भडकलं पाहिजे, त्याच्या आवडीचा सुंदर स्वयंपाक केला पाहिजे. एकदा भूक शांत झाली का माइंड चांगला चालत असतो आणि माणूस चांगलं बोलत असतो. नाही तर याला वसक त्याला वसक, याला शिव्या त्याला शिव्या. कयादू विचार करते जर मला यांच्या मनातलं काढून घ्यायचं असेल तर मला रुचकर स्वयंपाक करावा लागेल. तिनं सुंदर स्वयंपाक बनवला. काय, बेसन आणि बाजरीची भाकर. ज्याची त्याची आवड वेगवेगळी असते. तिनं स्वतःच्या हाताने सुंदर स्वयंपाक बनवला. आता स्वयंपाक करायचा असेल तर सुगरणी लागतात. आपल्या गावातले खरंच गेले 3 दिवस झाले
आमचं जेवण बाहेरच आहे. पहिल्या दिवशी आमच्या सूर्यजीजांच्या घरी जेवण होतं. त्यानंतर काल ताठे भाऊंकडे जेवण होतं. आमच्या मुक्ताताईंचं आमंत्रण होतं. आणि त्यानंतर आज सुभाष भाऊंच्या घरी जेवण होतं. आणि प्रत्येक घरी ॲटम हे वेगवेगळे असतात. मग मला पुन्हा पुन्हा वाटतं आपल्या गावात फार सुगरणी आहेत. तुमच्या नशिबाला भेटल्यात. आमच्या नशिबात नाही ना सुगरणपणा. आमचा तेवढा कथा कीर्तनापुरताच आहे. सुगरिणी आणि उदारिणी प्रत्येक ठिकाणी पदार्थ वेगवेगळा होता. आता सांगायला काय हरकत नाही. पहिल्या दिवशी खीर होती. दुसऱ्या दिवशी भरलेल्या वांग्याची भाजी होती. आणि आज हारातल्या बट्ट्या होत्या. आता आणखी काय सांगावं, मला इथंच आणून द्याव्या लागतील तुम्हाला. तुम्ही एवढ्या आतुरतेने एवढ्या उत्कंठेने ऐकतात. हा सुगरणी ह्या दुर्लभ असतात. सुगरणही पाहिजे ते उदारही पाहिजे. खेड्यामध्ये तेवढी अन्नपूर्णा मातेची कृपा असते. खेड्यातल्या बाईने पाण्याला जरी फोडणी दिली ना, ती भाजी असेल ती अमृतासारखी गोड लागते. आणि जी पोरगी पाकशास्त्राचं पुस्तक पाहून स्वयंपाक करायला शिकली, चमचाभर तेल, चमचाभर मोहरी, चमचाभर जिरे, चमचाभर हिंग, 4 कढीपत्त्याची पाने, कुठे गेली बरं? तोपर्यंत वारं येतं, पान पलटतं, तोपर्यंत इकडं फोडणीचा धुराळा. तसली भाजी खाताना नाही गोमूत्राची आठवण आली मगच बोला. सुगरण खरं तर मिळेल. आणि सुगरण हा गुणधर्म, सुगरण हा गुण हा दुर्लभ आहे. तो सगळ्यांनाच नाही, सगळ्यावरतीच अन्नपूर्णेची कृपा नसते. काया धुनी सुंदर स्वयंपाक केला. स्वतःच्या हाताने जेवणाचं ताट वाढलं आणि एक एक पदार्थ आग्रह करून ठेवू लागली. तुम्हाला थोडीशी पोळी ठेवू का? भाजी बरी तर झाली ना, आणखी थोडंसं चालेल का? जेवण झाल्याच्या नंतर तो शयन करू लागला. ही पडत गेली, त्याचे पाय चुकू लागली. का हो, तुम्ही आज फार थकलात. तुम्ही तपश्चर्येसाठी गेलतात पण तुम्ही लगेच परत आलात. मला कारण समजलं नाही. काय घडलंय का आज? म्हणे काय नाही घडलं. अहो नाही, मला माहिती आहे तुम्ही गेलात पण लगेच परत आला. तुम्ही येणार नाहीत तसे नक्की काहीतरी घडलं असावं. तो म्हणे अगं मी तपश्चर्या करत असताना कोणीतरी माझ्या शत्रूचं नाव घेतं. ते 2 पक्षी. म्हणे शत्रूचं काय म्हणतोय? काय नाही, नारायण नारायण. तिला एवढा आनंद झाला. अरे द्वेषाने का होईना पण माझ्या पतीच्या मुखामध्ये नारायणाचं नाव आलं. तिला वाटलं आता हीच योग्य वेळ आहे. याच्या मुखातून आपल्याला हवं तेवढ्या वेळा नारायणाचं नाव घेता, त्याच्या मुखातून घेता येईल. ती म्हणे का हो, मला लक्षातच नाही राहिलं. ते पक्षी काय म्हणत होते? काय नाही, तुला सांगितलं ना नारायण नारायण म्हणत होते. थोड्या वेळाने आणखी अहो ते पक्षी, अरे तुला सांगितलं ना किती वेळा नारायण नारायण म्हणत होते. अहो ते पक्षी नारायण नारायण म्हणत होते. ते पक्षी नारायण नारायण म्हणत होते. नारायण नारायण म्हणत होते. 108 वेळा त्याच्या मुखातून नाव वधून घेतलं. कर्मधर्म संयोगाने दोघांचा समागम झाला. गर्भस्थापना झाली. त्याच्या मनामध्ये नारायण द्वेषाने होता, हिच्या मनामध्ये नारायण भक्तीने होता. आणि ज्यावेळी दोघांच्या मनामध्ये तो नारायण होता, संकल्प चांगला होता, गर्भधारणा झाली. नावा आपल्या मनामध्ये तो असेल, ध्यानामध्ये तो असेल, तर त्याचा भक्त का जन्म येणार नाही? आपल्या हिंदू संस्कृतीने भोगाला सुद्धा त्यागाच्या दृष्टीने स्वीकारायला सांगितलं. येथे प्रत्येक गोष्टी संस्कार सांगितले. प्रत्येक गोष्टी संस्कार सांगितले. गर्भस्थापना झाली आणि दुसऱ्या दिवशी हिरण्यकश्यपू पर्वतावरती तपश्चर्येसाठी निघून गेला. 1000 वर्ष याने तपश्चर्या केली. इकडे मध्येच कयादू गर्भवती असताना तिकडे हिरण्यकश्यपूची तपश्चर्या चालली. इंद्राला भय वाटू लागलं की याच्या तपश्चर्येने जर देवतांना त्रास झाला, त्यापेक्षा मग याच्या पत्नीला जर पळवलं तर कदाचित तिचं पातिव्रत्य जर कमी झालं तर याचं तप सुद्धा कमी होऊ शकतं. ज्यावेळी कयादूला आकाश मार्गाने नेऊ लागला, नारदांनी पाहिलं. नारदांना राग आला. म्हणे इंद्रा, अरे भगवंताचा भक्त हिच्या उदरामध्ये वाढतो, लाज नाही वाटत तुला देवाच्या भक्ताच्या आईला हात लावायला? सोड येतं तिला. कयादूला घेऊन स्वतःच्या आश्रमामध्ये आले आणि आश्रमामध्ये नारदांच्या सानिध्यामध्ये
एक एक संस्कार आध्यात्मिकतेचा कयादूच्या गर्भावरती होऊ लागला. कारण आज विज्ञानाने सुद्धा मान्य केलंय, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. आईच्या गर्भामध्ये असणारा प्रत्येक जीव आपल्या आईचा आवाज 5व्या महिन्यापासून ऐकतो. हे वारकरी संप्रदायाने हजारो वर्षापूर्वी सांगितले, विज्ञानाने ते आज मान्य केले. म्हणून गर्भावरती गर्भसंस्कार चांगले व्हावेत. गर्भावस्थेने मध्ये माताने आध्यात्मिक पुस्तकांचं, आध्यात्मिक ग्रंथांचं, तिनं कथा अनेक वेगवेगळ्या श्रवण महापुरुषांच्या का कराव्यात, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आल्यानंतर तर त्याच्यावरती संस्कार दिले जातात, पण गर्भावरती सुद्धा त्याच्यावरती संस्कार का द्यावेत. अर्धा पुरुष हा गर्भावरती, गर्भामधूनच सुसंस्कृत होऊन येत असतो. जगामध्ये केले जातात ते संस्कार वेगळे असतील. महापुरुषांवरती जे जे संस्कार झालेत ते गर्भातच झालेत. आऊसाहेब जिजाऊंनी छत्रपतींवरती जे संस्कार केलेत ते गर्भापासून संस्कार केलेत, पाळण्यापासून संस्कार केलेत. गर्भामध्ये संस्कार झाले तर त्याचे डोहाळे मातेला लागतात की आतमध्ये असणारा गर्भ हा कुठल्या वृत्तीचा आहे, कुठल्या टाईपचा आहे. ज्यावेळी आऊसाहेबांना डोहाळे लागले ना, 3 महिन्याच्या गर्भवती होत्या शिवनेरी गडावर. त्यावेळी गडकऱ्यांच्या धर्मपत्नीने आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब, या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काही ना काहीतरी करावंसं वाटतं, खावंसं वाटतं, तुम्हाला वाटत नाही का? महाराष्ट्रावरती होणारी यवनाची कारकीर्द आणि मराठ्यांच्या माय बहिणींची लुटली जाणारी इज्जत, त्याचे मराठ्यांना भोगावी लागणारे दुष्परिणाम, या प्रत्येक गोष्टीची ज्यावेळी माऊसाहेबांच्या मनावरती प्रत्येक गोष्ट ठसत होती त्यावेळी त्यांना डोहाळ्याची काही चिंता नव्हती. तरी लक्ष्मीबाई ज्यावेळी डोहाळे विचारतात त्यावेळी जिजाऊ आऊसाहेबांचे डोहाळे, लक्ष्मीबाई आम्हाच खाण्यापिण्याचे डोहाळे नाही तो. मग आऊसाहेब तुमचे डोहाळे काय आहेत? मला काय डोहाळे लागलेत विचारतात म्हणून सांगू. मला आवडतं घोड्यावरती मांड ठोकावी, मला आवडतं लढाईचा पोशाख अंगावर घालावा. लक्ष्मीबाई मला आवडतं डोक्यात जिरेटोप ठेवावा, कमरेला शेला बांधावा, हातामध्ये तलवार घ्यावी आणि तलवार म्यान करावी. अरे आपल्या समोर उचलून नेऊ आपल्या माय मावल्यावरती अत्याचार केले जातात ना, त्या हैवानाचं शिर धडा वेगळं करावं. गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावं. अरे काय डोहाळे, आज डोहाळे लागतात. कोणाला मातीच खावीशी वाटते, कोणाला रॉकेलच प्यावंसं वाटतं, काहींना चिमणीचा गू खावासा वाटतो. अरे ढेकळं माती, हे काय डोहाळे आहेत का? प्रल्हादजी गर्भामध्ये असताना एक एक भक्तीचा संस्कार नारदांच्या आश्रमामध्ये होऊ लागला. शेवटी पुत्र जन्मास आला. इकडे हिरण्यकशिपूची तपश्चर्या पूर्ण झाली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. बोल काय वरदान पाहिजे तुला? वरम ब्रूयात वर मागा. म्हणे ब्रह्मदेव प्रसन्न झाला ती एक काम करा, मला आमरच करून टाका. ब्रह्मदेव चारी तोंडाने हसू लागले. म्हणे आमर मीच नाही, तुला कसा करू? मला मारायचंय तो पुनरावृत्तीची आमापाशी गजाहला, मला मारायचंय तुला अमर कसं करू? त्यावेळी तो म्हणे मग असं करा, मला नराकडून मरण नको, मला वानराकडून मरण नको, मला देवाकडून मरण नको, मला दानवाकडून मरण नको, मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, मला घरात मरण नको, मला दारात मरण नको, मला आकाशात मरण नको, मला पृथ्वीवरती मरण नको, 12 महिन्यातल्या कुठल्याच महिन्यात मला मरण नको. एवढ्या सगळ्या त्याच्या वरांना ब्रह्मदेव तथास्तु 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 तथास्तु, आणि तो वर प्राप्त करून त्याला असं वाटायचं की मी आता अमरच झालो. नगरामध्ये आला, जिकडे तिकडे त्याने यज्ञ असतील यज्ञ बंद पाडले, कोणालाही भगवंताचं नाव घेऊ देईना. वर प्राप्त करून एवढा उन्मत्त झाला होता. गाय आणि ब्राह्मण दिसेल तर गो हत्या करू लागला, ब्रह्म हत्या करू लागला.
ज्यावेळी नारद महर्षी कयाधूला घेऊन प्रल्हाद आई सहित नगरामध्ये आले, पुत्राचं मुख पाहिल्यानंतर त्याला आनंद झाला. हे 4 भावंड होते, लाद, अनुल्लाद, सल्लाद आणि प्रल्हाद. हे सनकादिकांचे 4 अवतार, 4 सनकादिकांचे हे 4ही भावंड अवतार. ज्यावेळी प्रल्हादजींना शाळेत घालायचंय त्यावेळी शाळा सुद्धा असुरांच्या, त्या असुरांच्या शाळेमध्ये प्रार्थना करायची नाही, पोरींनी कानामध्ये कानातले घालायचे नाही, गळ्यामध्ये काहीच घालायचं नाही, पायामध्ये पैंजण घालायची नाहीत. आता तथाकथित सेक्युरिझम अवतरलाय, शाळेमध्ये प्रार्थना चालत नाही. सर्वात्मका शिवसुंदरा मन मंदिरा गजर भक्तीचा.